सध्या सगळीकडेच थंडी खूप वाढलेली आहे. थंडीचा कडाका खूपच वाढलेला आहे आणि अशा या थंडीत सगळ्यांचा एकच कॉमन प्रॉब्लेम असतो की झोपावंसं खूप वाटतं. सकाळीही लवकर उठावंसं वाटत नाही बेडमधून. हे सगळं का होतं? थंडीमध्ये झोप का जास्त लागते? याची काही शास्त्रीय कारणे आहेत. तर हे असं का होतं आणि त्यासाठी काय उपाय केले पाहिजेत याबद्दल आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेऊया. नमस्कार, मी डॉक्टर ऋषिकेश भुजबळ, कन्सल्टिंग होमिओपॅथ, विमाननगर, पुणे. तर हिवाळ्यात ही अशी जास्त झोप लागणं हे नक्की नैसर्गिक आहे की एखाद्या आजाराचं लक्षण आहे? तर आता आपण त्याबद्दल जाणून घेऊया. काय होतं की हिवाळ्यामध्ये जनरली दिवस हा लहान असतो आणि रात्र मोठी असते, म्हणजे सूर्यप्रकाश कमी असतो. त्यामुळे निसर्गतःच बॉडीमध्ये मेलाटोनिन नावाचं जे हार्मोन असतं, जे झोपेचं हार्मोन असतं, ज्याच्यामुळे झोप वाढते, ते हार्मोन जास्त प्रमाणात शरीरामध्ये तयार होतं. त्यामुळे हिवाळ्यामध्ये झोप ही जास्त लागते. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण आहे की हिवाळ्यामध्ये साहजिकच दिवस कमी असल्यामुळे किंवा आपण उन्हात जाणं टाळतो, सकाळी लवकर उठत नाही, व्यायामही जनरली हिवाळ्यामध्ये कमी होतो. की उन्हामध्ये कमी गेल्यामुळे व्हिटॅमिन डी हे कमी मिळतं. व्हिटॅमिन डी कमी झाल्यामुळे आपल्याला थकवा जाणवतो, निरुत्साह जाणवतो आणि झोपही जास्त येते. तर हे सुद्धा हिवाळ्यामध्ये झोपेचं महत्त्वाचं कारण आहे. त्यासोबतच तिसरं महत्त्वाचं कारण आहे की हिवाळ्यामध्ये थंडी जास्त असल्यामुळे आपल्या शरीराची बरीचशी ऊर्जा जी असते, एनर्जी जी असते, ती की शरीराचं तापमान जास्त ठेवण्यासाठी खर्ची होते. त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला शरीराची सगळी एनर्जी तिकडे गेल्यामुळे आपल्याला जनरली निरुत्साह जाणवतो किंवा थोडा थकवा जाणवतो आणि जास्त आळस येतो आणि झोप जास्त येते. तर अशा ह्या जास्त झोप येण्याचे काही दुष्परिणामही जाणवतात. तर ते काय असतात तर ते आपण बघूयात. तर सगळ्यात महत्त्वाचं की आळशीपणा वाढतो, की खूप आळस येतो, खूप कंटाळा येतो. त्यामुळे उदासीनता वाढतं, बरेचदा नैराश्यही जाणवतं. त्यासोबतच वजनही जास्त वाढतं, ओबेसिटी होते. तर हे सगळे महत्त्वाचे दुष्परिणाम आहेत. ही सगळी जी लक्षणं आहेत ती बरेचदा थायरॉइड इम्बॅलन्स, हार्मोनल इम्बॅलन्स किंवा इम्युनिटी कमी असण्याची सुद्धा लक्षणं असतात. त्यासाठी जर अशी काही लक्षणं जाणवत असतील तर आपण त्यावर योग्य सल्ला घेतला पाहिजे, त्यावर उपचार केले पाहिजे. गरज असेल तर काही टेस्टही करून घेतल्या पाहिजे. अशी काही लक्षणं जाणवत असतील तर या लक्षणांनुसार होमिओपॅथीमध्ये खूप चांगले औषधं उपलब्ध आहेत. तर त्यासाठी आपण होमिओपॅथिक औषधे घेऊ शकतो. त्यासाठी कोणती होमिओपॅथिक औषधं आपल्याला उपयोगी पडतील ते आपण आता जाणून घेऊया. यातील पहिलं महत्त्वाचं औषध आहे कालिफॉस. जे मानसिक थकवा जास्त जाणवत असेल, दिवसाही झोप जास्त येत असेल, विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये आणि एम्प्लॉईमध्ये जर हे सगळं प्रमाण जास्त असेल तर त्यामध्ये कालिफॉस हे औषध आपल्याला उपयोगी पडू शकतं. त्यानंतर पुढील महत्त्वाचं औषध आहे कल्केरिया कार. विशेषतः लहान मुलांमध्ये औषध उपयोगी पडू शकतं. यामध्ये थंडी पण जास्त वाजत असेल आणि डोक्याला वगैरे घाम जास्त येत असेल, गोड खायला जास्त आवडतं, अशा पेशंट्समध्ये कल्केरिया कार्ब हे औषध आपल्याला उपयोगी पडू शकतं. झोप जास्त येणे, शरीर जड होणे, वजन वाढणे, यामध्ये कल्केरिया कार्ब हे औषध आपल्याला उपयोगी पडतं. त्यानंतर पुढील महत्त्वाचं औषध आहे फॉस्फरिक ऍसिड. मानसिक उदासीनता जास्त असेल, जास्त थकवा जाणवत असेल, खूप विकनेस असेल, तर अशा पेशंटमध्ये ऍसिड फॉस हे औषध आपण वापरू शकतो. यामध्ये झोप जास्त येणे, थकवा जाणवणे, मानसिक नैराश्यता ही सगळी लक्षणं या फॉस्फरिक ऍसिडमध्ये जाणवतात. त्यानंतर पुढील महत्त्वाचं औषध आहे सल्फर. की सकाळी लवकर उठायची इच्छा न होणे, आंघोळ करायची पण इच्छा न होणे, स्वच्छता राखणे याबद्दलही इच्छा न होणे, तर अशी सगळी लक्षणं सल्फरच्या पेशंटमध्ये असतात. त्यामध्ये मेटाबॉलिक स्लगिशनेस असतो, की खाल्लेलं पचत नाही लवकर, अशी काही लक्षणं जाणवतात. त्यामध्ये सल्फर हे औषध आपल्याला उपयोगी पडतं. होमिओपॅथीमध्ये यासोबतच अजूनही खूप काही महत्त्वाचे औषध आहेत. जनरली कॉन्स्टिट्यूशन बेस्ड मेडिसिन दिलं तर याचा आपल्याला नक्कीच खूप जास्त उपयोग होतो. या होमिओपॅथिक औषधांसोबतच जर आपण काही घरगुती उपाय केले, काही साध्या गोष्टी फॉलो केल्या हिवाळ्यामध्ये, तर नक्कीच आपण या हिवाळ्यात येणाऱ्या जास्त झोपेवर, आळस, कंटाळ्यावर नक्कीच मात करू शकतो. त्यासाठी आपण आता काही घरगुती उपाय बघूयात. सगळ्यात महत्त्वाचं आहे सकाळी थोडा सूर्यप्रकाश घ्या. सकाळी थोडंसं लवकर उठून सकाळी जे कोवळं ऊन असतं 7:30, 8, 9 पर्यंतचं, ते तुम्ही कोवळं ऊन घेतलं पाहिजे. त्यामध्ये थोडी एक्सरसाइज केली तर अजून चांगलं होईल, की ज्यामुळे बॉडीमध्ये उत्साही वाढेल आणि व्हिटॅमिन डी सुद्धा आपल्याला मिळेल. त्यासोबतच हिवाळ्यामध्ये बॉडीचं टेम्परेचर थोडं व्यवस्थित मेंटेन करण्यासाठी किंवा थंडी कमी जाणवण्यासाठी थोडं कोमट पाणी जरी आपण दिवसभर थोडं पिलं तर त्याचाही आपल्याला खूप जास्त फायदा होईल. त्यानंतर हिवाळ्यामध्ये दिवसा झोप टाळायची. तर हे सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे जी आपण करू शकतो, की जेणेकरून आपल्याला दिवसभर आळस, कंटाळा येणार नाही. यासोबतच लाईट एक्सरसाइज केली पाहिजे, हलका व्यायाम जो तुम्ही रेग्युलर करू शकता. हिवाळ्यामध्ये तुमचा व्यायाम कंटिन्यू ठेवला पाहिजे, एक्सरसाइज केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला दिवसभर फ्रेश वाटेल आणि झोपही प्रमाणामध्ये लागेल. यासोबतच हिवाळ्यामध्ये जनरली आपण खूप तेलकट, ऑइली, गोड वगैरे जास्त खाल्लं जातं, असे पदार्थ शक्यतो टाळा. तर हिवाळ्यामध्ये अशी थोडी जास्त झोप येणे हे थोडं नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. परंतु अतिप्रमाणात जास्त झोप येणे, दिवसभर झोप जाणवणे, थकवा जाणवणे, वजन वाढणे, थोडं डिप्रेस्ड वाटणे, तर असं काही असेल तर हे नक्कीच एखाद्या आजाराचं, मेटाबॉलिक इम्बॅलन्सचं लक्षण आहे, हार्मोनल इम्बॅलन्सचं लक्षण आहे.
तर हे सगळं जाणून घेऊन त्याबद्दल आपण योग्य उपचार केले पाहिजे. होमिओपॅथीमध्ये मूळ कारण शोधून त्यावर उपचार केला जातो. त्यामुळे आपल्याला ऊर्जा वाढली जाते, इम्युनिटी वाढते, त्यासोबतच दिवसभराचा आळस, कंटाळा, थकवा दूर होण्यासाठी मदत होते आणि शरीर पुन्हा ॲक्टिव्ह व्हायला मदत होते. जर तुम्हालाही अशी काही लक्षणं असतील, जर आपल्याला होमिओपॅथिक ट्रीटमेंट घ्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर नक्कीच तुम्ही संपर्क करू शकता. व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा आणि आपली अपॉइंटमेंट बुक करा. जर तुम्हाला अजून अशा काही विषयांबद्दल माहिती हवी असेल, अजून कोणते व्हिडिओज हवे असतील तर खाली कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.